मैत्रिणीनो, तर इथं मी टॅमॅटो चिरते आणि त्याच्यावरनं मला एक सुचलंय. तर काही काही माणसं आहे ना अशी टॅमॅटो सारखी असते, कितीही कोरडेपणा चिरायचं झालं ना हाताने तरी ते हात भिजतोच. दिसायला मस्त लाल भडक असलं तरी ते जागा वलीच करतात. आणि काही काही माणसं ना पेड्यासारखी असतात, इकडून तिकडून कसं पण खा, त्याच्यातली गोडी पूर्णपणे जातच नाही. आणि काही माणसं आहे ना कांद्यासारखे असतात, त्यांना चष्मा लावून जरी चिरलं ना तरी ते डोळ्यातनं पाणी काढल्याशिवाय राहत नाही. म्हणजे व्यक्ती तितके प्रवृत्त, हेच मला सांगायचं होतं. दुःखाची झळ पोचवणारे आपलेच असतात, वेदना यातना देणारे आपलेच असतात, रडवणारेही आपलेच असतात, खचवणारेही आपलेच असतात, आपल्या आत्मविश्वासाला खचवणारे आपलेच असतात, आणि आपली प्रगती होताना बघून आपले पाय मागे खेचणारे पण आपलेच असतात. आता तुम्हीच सांगा, यात परके कुठे दिसत आहेत? बरोबर आहे ना? नक्की कमेंटमध्ये सांगा. म्हणजे माणूस किती विचित्र प्राणी असतो. खाणारा तुकडे तुकडे करून खाणार, पण चपाती मात्र गोलच पाहिजे. तर इथं मी लोणी काढताना आणि कांदा टॅमॅटो चिरताना मला काहीतरी सुचलं, म्हणून त्याच्यावर मला बोलायचं होतं, तुमच्याशीच गप्पा मारणार. खरं तर घरात बसून बसून आहे ना आपल्याला व्यक्त होण्याची, रिकामं घर ते सैतानाचं, रिकामं डोकं सैतानाचं घर म्हणतात ना, तसा प्रकार झाला होता थोडासा माझा. म्हणून मला थोडंसं तुमच्याशी गप्पा माराव्या वाटल्या, म्हणून माझ्या मनात जे काय होतं ते कधीतरी व्यक्त व्हावं, त्यासाठी मी ते व्यक्त झाले. घरच्या घरी लोणी काढून त्याचं ताक आणि तूप तयार करायची जी माझी पहिल्यापासूनची सवय होती ना, तर हा जी घरच्या घरी आपण काढतो ना, करतो जे काय स्वतः, त्याच्यात एक वेगळाच आनंद असतो आणि खाण्यात पण ते वेगळा असतो. त्यासाठी बघा लोणी किती निघालं आहे. थंड मिक्सरच्या भांड्यातच लोणी काढते हल्ली मी, आणि फ्रीजमधनं काढून असं सहज ठेवलं होतं, पण ते खूपच पातळ झालं. मग डायरेक्ट हातासरशी प्रत्येक कामं, किचन पुढं उभं राहिलं की किचन पुढल्या बाईला प्रत्येक काम असं हातासरशी उभं राहिलेली पटापटा कामं करायची असतात. तशी मी पण करून घेतली आणि ताक काढून घेतलं. ताकचं ताक होतं, लोणीच्या लोणी, आणि शिवाय त्याच्याबरोबर घरचं तूप. बाहेरचं बटर म्हणजे आवडीनं पोरं खातात. पूर्वी आम्ही आमच्या घरीच म्हैशी वगैरे गायी असायच्या, त्यामुळं ती सवय लागलेली असते आपल्याला. घरच्या घरी काढल्याशिवाय मनाचं तसं समाधानच होत नाही. आपलं आपण तूप हलवायचं, तूप लावायचं, साचवायची, तूप काढायचं, हा एक जरा वेगळाच आनंद असतो. म्हणजे तिथं पण एक घुसळलं जातं, घुसळून हे पण माणसाच्या ह्या ताकासारखंच आहे माणसाचं मन पण.